जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑप्टिक्समधील एक सोपा टॉपिक पाहणार आहोत किंवा सोपा लॉ पाहणार आहोत. त्या लॉचं नाव आहे स्नेल्स लॉ, जो खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना तो समजत नाही किंवा लक्षात येत नाही. पण आपल्याला स्नेल्स लॉ ज्यावेळेस शिकायचा असेल त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्या काय असतील तर पहा, मी या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी लाईन ड्रॉन करतोय, तिला मी एक्स वाय नाव देतोय. आणि ही जी एक्स वाय आहे ना, ही आहे माझी रिफ्रॅक्टिंग सरफेस. ही काय आहे माझी रिफ्रॅक्टिंग सरफेस. ही काय माझी रिफ्रॅक्टिंग सरफेस. रिफ्रॅक्टिंग सरफेसला मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन केली. परपेंडिक्युलर लाईन काय केली, ड्रॉन केली. तर त्या परपेंडिक्युलर लाईनला म्हणतात नॉर्मल. तिला काय म्हणतात, नॉर्मल. परपेंडिक्युलर लाईनला काय म्हणतात बाबांनो, नॉर्मल. जी रिफ्रॅक्टिंग सरफेसला काय असेल, परपेंडिक्युलर. आता ही जी रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे ती काय करते की दोन मीडियमला सेपरेट करते. म्हणजे ह्या एक्स वायच्या वरती, म्हणजे इकडे एक मीडियम असेल वरच्या बाजूला आणि खाली एक मीडियम असेल खालच्या बाजूला. समजा आता फॉर एक्झाम्पल वरच्या बाजूला कुठलं मीडियम आहे, रेअर मीडियम, आणि खालच्या बाजूला काय आहे, डेन्सर मीडियम. आता रेअर मीडियम म्हणजे काय बाबांनो, की असं मीडियम ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, कमी असेल. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल त्याला काय म्हणतात, रेअर मीडियम. आणि डेन्सर म्हणजे काय, की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, जास्त असेल, त्याला काय म्हणतात तर डेन्सर मीडियम. अगदी सोपी डेफिनेशन सांगितली. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी तो रेअर मीडियम, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तो डेन्सर मीडियम. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला रेअर मीडियम असे सांगता येईल की असं मीडियम ज्या मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट जास्त असेल. स्पीड ऑफ लाईट कशी असेल, जास्त असेल. मग असं मीडियम ज्या मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट कशी असेल, हाय. स्पीड ऑफ लाईट इज हाय किंवा मॅक्झिमम, हाय म्हणू शकता किंवा काय म्हणू शकता, मॅक्झिमम. तर असं मीडियम ज्याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट काय असेल, जास्त असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणणार, रेअर मीडियम. म्हणजेच सी रेअर इज ग्रेटर दॅन सी डेन्सर. लक्षात ठेवा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सी रेअर इज ग्रेटर दॅन सी डेन्सर. याचाच अर्थ जर आपल्याला माहिती आहे 8वी 9वी 10वीला सी इज इक्वल टू एन लॅमडा. सी इज इक्वल टू काय आहे, एन लॅमडा. एन इज अ फ्रिक्वेन्सी, लॅमडा इज ए वेवलेंथ. एन फ्रिक्वेन्सी बदलत नाही. एका मीडियममधून तुम्ही दुसऱ्या मीडियममध्ये आले तर फ्रिक्वेन्सी काय होत नाही, बदलत नाही. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी काय राहते, नेहमी कॉन्स्टंट. म्हणजे सी कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, लॅमडाला, म्हणजे वेवलेंथला. मग रेअर मीडियममध्ये जर स्पीड जास्त आहे तर याचा अर्थ वेवलेंथ पण कशी असेल, जास्त असेल. म्हणजेच वेवलेंथ रेअर मीडियममध्ये कशी असेल, जास्त असेल. कोणाच्या कम्पॅरेटिव्हली, डेन्सरच्या कम्पॅरेटिव्हली. सीईटीसाठी हे टॉपिक समजून घेता येतात, लक्ष देता येत. आणि अजून एक गोष्ट सांगितली तुम्ही की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक तर म्यूने दाखवतात किंवा एनने दाखवतात. समजा म्यू हा मात्र काय असेल की रेअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो कोणापेक्षा, डेन्सरपेक्षा. डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, जास्त असतो. एक बेसिक आयडिया मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ह्या दोघांवरून एक गोष्ट इथं सांगता येते आपल्याला, ती म्हणजे काय, तर ती अशी की वेवलेंथ ऑफ लाईट, लॅमडा, वेवलेंथ ऑफ लाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. वेवलेंथ कोणाला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला. लक्षात ठेवा सीईटीसाठी. नंबर 2, त्यानंतर मी म्हणू शकतो स्पीड ऑफ लाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे त्याचं स्पीड कमी असेल, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे त्याची वेवलेंथ काय असेल, कमी असेल. याचाच अर्थ जर मी म्हणलं की लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअर मीडियम, लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. ही लाईट आहे, ही रेअर मीडियममधून कुठे आली, तुमची डेन्सर मीडियममध्ये आली, ह्या पद्धतीने. तर तुमच्याकडे स्पीड जे आहे, काय आहे स्पीड, हे स्पीड मात्र समजा इथे जर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे आणि जर सेकंड मीडियम ग्लास असेल तर ते होईल 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. याचा अर्थ रेअरकडून डेन्सरकडे जाताना स्पीड डिक्रीज होतं. लक्षात ठेवा, स्पीड काय होतं, डिक्रीज होतं. लक्षात ठेवा, स्पीड काय होतं, डिक्रीज होतं.
वेवलेंथ आणि स्पीड एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे वेवलेंथ पण काय होईल तुमची डिक्रीज होईल, वेवलेंथ पण काय होईल डिक्रीज होईल, वेवलेंथ काय होईल डिक्रीज. जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो मात्र काय होईल तुमचा इन्क्रीज होईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मात्र काय होणार आहे तुमचा इन्क्रीज होणार आहे. पुढे तुमच्याकडे अजून एक गोष्ट आहे ती आहे फ्रिक्वेन्सी. काय आहे फ्रिक्वेन्सी, ती फ्रिक्वेन्सी मात्र तुमच्याकडे काय राहणार आहे कॉन्स्टंट, फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे कॉन्स्टंट. पण मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो स्नेल्स लॉ, पण स्नेल्स लॉला जाण्याच्या पूर्वी मला ह्या काही गोष्टी होत्या ज्या सांगण्या गरजेचं होतं ते मी या ठिकाणी सांगितलं. तर मी आलो परत एकदा स्नेल्स लॉकडे. आता इकडे पहा की हाय आपला नॉर्मल, आता हाय सोर्स ऑफ लाईट, इथून लाईट रेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडली. कशाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडली, रेच्या स्वरूपामध्ये. आता हा जो येणारा रे आहे बरोबर, त्या येणाऱ्या रेला नाव दिलं जातं इन्सिडंट रे. त्याला काय नाव दिलं जातं इन्सिडंट रे, त्याला काय नाव दिलं जातं इन्सिडंट रे. आता हा इन्सिडंट रे आणि नॉर्मल ह्या दोघांच्या मध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात आय, त्याला काय म्हणतात आय. आय म्हणजे काय असतो तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स. आता अँगल ऑफ इन्सिडन्सची डेफिनेशन तुम्ही काय लिहिता, अँगल ऑफ इन्सिडन्सची डेफिनेशन, तर अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ इन्सिडन्स. इथे अजून एक अँगल तयार होतो, तो दुसरा अँगल कुठला आहे ही पा, याला तुम्ही रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणलंय. काय म्हणलंय रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता ही जी सरफेस आहे आणि इन्सिडंट रे ह्या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो त्याला काय म्हणतात थिटाजी. थिटाजी म्हणजेच काय ग्लान्सिंग अँगल. काय असेल ग्लान्सिंग अँगल. तो दोन्ही केसेसमध्ये मिळेल, दोन्ही केसेसमध्ये म्हणजे तुमच्याकडे आयदर रिफ्लेक्टिंग सरफेस जरी असेल, रिफ्लेक्टिंग सरफेस असेल किंवा रिफ्रॅक्टिंग असेल. समजा रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर काय होईल ते दाखवतो. रिफ्लेक्टिंग सरफेस हा तुमचा इन्सिडंट रे बरोबर, आणि हा झालाय तुमचा रिफ्लेक्टेड रे. आता लक्ष देत आहेत, इथं तुमची ही जी रिफ्लेक्टिंग सरफेस इथे इथे सुद्धा अँगल तयार होतोय, तुम्ही याला काय म्हणताय थिटाजी. हा काय तुमचा ग्लान्सिंग अँगल. हा तुमचा इन्सिडंट रे, हा तुमचा रिफ्लेक्टेड रे. कुठला आहे रिफ्लेक्टेड रे. हा काय आहे नॉर्मल. अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल याला काय म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. आता इथे अजून एक अँगल तयार झाला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन पाहूया आपण. आता हाय नॉर्मल आणि हा काय रिफ्लेक्टेड रे, ह्या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो त्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजेच अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे इज कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे ह्या दोघांच्या मध्ये जो अँगल तयार होईल तो काय असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. आता थिटाजी काय असेल ग्लान्सिंग अँगल. ग्लान्सिंग अँगल ह्या ठिकाणी काय असेल ग्लान्सिंग अँगल, अँगल बिटवीन इन्सिडंट रे, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टिंग सरफेस, अँड रिफ्लेक्टिंग सरफेस याला काय म्हणणार तुम्ही इथे ग्लान्सिंग अँगल. आता जर आपल्याकडे रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल काय असेल, हा नॉर्मल, हा तुमचा इन्सिडंट रे. जर हा डेव्हिएट झाला नाही म्हणजे याची डायरेक्शन जर बदलली नाही तर तो ह्या डॉटेडच्या अलॉंग काय होईल ट्रॅव्हल होईल. पण तो रेअरकडून डेन्सरकडे जाताना नॉर्मलच्या दिशेने काय होतो बेंड होतो. कोणाच्या दिशेने बेंड होतो नॉर्मलच्या दिशेने. आता लक्ष देत आहेत, आता हा जो एक्स वाय आहे ना, हा एक्स वाय आहे तुमचा रिफ्रॅक्टिंग सरफेस. काय आहे रिफ्रॅक्टिंग. इथे सुद्धा हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आय बरोबर. आता इथे सुद्धा तुमच्याकडे ग्लान्सिंग अँगल मिळतो थिटा जी. फक्त इथे काय होता अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टिंग सरफेस. इथं फक्त शब्द काय येईल रिफ्रॅक्टिंग सरफेस. अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज ए ग्लान्सिंग अँगल. त्याला तुम्ही इथे काय म्हणणार ग्लान्सिंग अँगल. म्हणजे रिफ्लेक्टिंग आणि रिफ्रॅक्टिंग दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय मिळतोय ग्लान्सिंग अँगल. आता इथे लक्ष देत आहेत, हा रेड कलरचा जो रे दाखवतोय मी रेड कलरचा तो आहे रिफ्रॅक्टेड रे. तो कसा आहे रिफ्रॅक्टेड रे. कसा रे आहे तो
रिफ्रॅक्टेड रे. कसा रे आहे तो? रिफ्रॅक्टेड. आता नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे ह्या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याला काय म्हणतात? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कोणाकोणामध्ये अँगल तयार होईल तर नॉर्मल, अँगल बिटवीन नॉर्मल, अँगल बिटवीन नॉर्मल, अँगल बिटवीन नॉर्मल अँड, अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे, अँड रिफ्रॅक्टेड रे इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्याला कशा डिनोट करणार? आरने. त्याला कशा डिनोट करणार तुम्ही? आरने. हा आय, हा आर, हा ग्लान्सिंग अँगल. लक्षात आलंय? आता आपल्याला जायचे स्नेल्स लॉकडे. कोणाकडे जायचे? स्नेल्स लॉकडे. पास आपला टॉपिक होता स्नेल्स लॉ, पण स्नेल्स लॉ समजण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजणं गरजेचं होतं. आता इकडे पाहतायत हे रेअर मीडियम, हे डेन्सर मीडियम, हा तुमचा नॉर्मल, हा तुमचा इन्सिडेंट रे, हा ॲरो दाखवतोय त्याची डायरेक्शन इनवर्ड, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय, हा रिफ्रॅक्ट झालेला रे, हा तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. हे मीडियम नंबर 1, हे मीडियम नंबर 2. आय म्हणजे काय बाबांनो? अँगल ऑफ इन्सिडन्स. आय म्हणजे काय इथे? अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि आर म्हणजे काय बाळांनो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय? आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता आपल्याला ट्रिगोनोमेट्री माहिती आहे, तर साईन माहिती ना आपल्याला? साईन, साईन म्हणजे काय असतो? अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस. आता ह्या साईनला मी काय लावलं आहे? आय. म्हणजे मी म्हणतोय साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. तसंच हा आर म्हणजे काय? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्याला मी काय म्हणतोय? रिफ्रॅक्शन. साईन ऑफ आर म्हणजेच काय? साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. साईन आय म्हणजे काय? साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. साईन आर म्हणजे काय? साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ह्या दोघांचा जर मी भागाकार घेतला म्हणजे साईन आय अपॉन साईन आर, तर याला मी काय वाचेल? द रेशो ऑफ साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा काय असतो? नेहमी कॉन्स्टंट. हा रेशो जो आहे ना, तो रेशो काय असतो? नेहमी कॉन्स्टंट. आणि त्या रेशोला काय म्हणतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणतात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण कोणाचा? सेकंड मीडियमचा. कोणाचा? सेकंड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. विथ रिस्पेक्ट टू काय? फर्स्ट मीडियम. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक तर म्यूने दाखवतात किंवा एनने दाखवतात. मग आता समजा इथे मी लिहिला, काय लिहिला? 1n2 म्हणजेच साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू काय? 1n2, 1n2. किंवा याला असं लिहिलं जातं 1n2, 1n2. हा आता स्नेल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे ते मी सांगतोय. हा आडवी लाईन सांगते रेशो ऑफ साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन is always constant, is always constant and is called as a refractive index of second medium with respect to the first medium. म्हणजे sin I upon sin R is equal to 1n2 is equal to 1n2. ह्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. आता समजा काही बुक्समध्ये म्हणजे आता नवीन बुक्स ज्या आहेत त्या बुक्समध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स θ1ने दाखवला आहे. कशाने दाखवला आहे? θ1ने. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाने दाखवला आहे? θ2ने. मग इथे फक्त बदल काय होईल? तर बदल एवढाच होईल, आयच्या ऐवजी काय येईल? θ1 आणि आरच्या ऐवजी काय येईल? θ2. म्हणजे स्नेल्स लॉ काय तयार होईल? साईन θ1 अपॉन साईन θ2 इज इक्वल टू 1n2. लक्षात आलं? हा एवढाच बदल आहे, 1n2. आता आपल्याला इथे अजून काही गोष्टी शिकणे क्रमप्राप्त आहे किंवा समजून घेणे गरजेचं आहे. मग त्या काय गोष्टी आहेत तर ते मी लगेच तुम्हाला सांगतो. आपल्याला एक गोष्ट समजली ती म्हणजे काय? साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू काय? 1n2. काय? हा 1n2.
ह्याला आपण नंबर दिला 1. काय नंबर दिला 1. पण 1n2 जो आहे ना त्याची व्हॅल्यू काय असते n2/n1. n2/n1 म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. n2/n1 काय असते n2/n1. पण आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे ती काय आहे की n2/n1 असं जरी असेल तर याची व्हॅल्यू काय असते v1/v2 किंवा c/v मीडियम. जर पहिलं रेअर मीडियम असेल, पहिलं मीडियम काय असेल रेअर, त्याच्यामध्ये लाईटचं जे स्पीड आहे ते कशाने दाखवलं जातं सीने. आणि तुम्ही डेन्सरमध्ये येता, कशामध्ये येता डेन्सर म्हणजे समजा ग्लास असेल, वॉटर असेल, डायमंड असेल, त्यामध्ये तुमचं जे लाईटचं स्पीड आहे ते कशाने दाखवलं जातं व्हीने. बरोबर, मी त्याला काय म्हणू शकतो व्ही मीडियम. तर n2/n1 जो आहे ना तर n2/n1 ची व्हॅल्यू काय लिहिली जाते c/v मीडियम. c/v मीडियम किंवा c/ काय लिहू शकता फक्त v. म्हणजेच हा जो इक्वेशन 1 आहे ना तो असा तयार होईल sin I/sin r इज इक्वल टू काय लिहिताय तुम्ही n2/n1 इज इक्वल टू काय लिहू शकता c/v. c इज स्पीड इन एअर आणि v इज स्पीड इन मीडियम. आता आपल्याला माहिती आहे c इज इक्वल टू काय आहे n लॅम्बडा. तसंच v इज इक्वल टू काय लिहू शकतो मी n लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी बदलत नाही. मग आता पहिलं एअर आहे आणि खाली काय आहे मीडियम. ह्या दोघांचं रेशो घेतलं n काय होईल कॅन्सल. तर इज इक्वल टू काय येईल लॅम्बडा रेअर किंवा एअर, दोघांपैकी एक कुठलाही शब्द चालेल. लॅम्बडा एअर अपॉन काय लॅम्बडा मीडियम. हा फॉर्म्युला तुम्हाला CETला फार महत्त्वपूर्ण असेल. sin I/sin r इज इक्वल टू n2/n1 इज इक्वल टू c/v इज इक्वल टू लॅम्बडा a/λm. ह्या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्हाला खूप सारे CETचे प्रॉब्लेम्स काय करता येतील सोडवता येतील. चालेल, तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की समजलं म्हणून. चालेल, ठीक आहे.